संतोष देशमुख हत्या प्रकरणी वाल्मिक कराडवर गुन्हा दाखल करून मोक्का अंतर्गत कारवाई करण्याची मागणी देशमुख कुटुंबियांकडून करण्यात आली आहे। तसंच फरार आरोपी कृष्णा आंधळेला तात्काळ अटक करण्याचीही मागणी करण्यात आली आहे। बराच वेळ हे आंदोलन सुरू राहिलं, पण मनोज जरांगे आणि पोलीस अधीक्षकांच्या विनंतीनंतर धनंजय देशमुख आणि गावकर यांनी आंदोलन मागे घेतलं। हॅलो, हां, या ना, खाली या ना। एसपी साहेबांनी घेतली सगळी जबाबदारी। आता पुन्हा तुम्ही एसपी साहेबांनी सगळी जबाबदारी घेतली, तुम्हाला बोललेत पण ना फोनवर ते। पोलिसांनी वाल्मिक कराडवर खंडणी प्रकरणी गुन्हा दाखल केलाय, पण त्याचा संतोष देशमुख हत्या प्रकरणात सहभाग असल्याचा आरोप देशमुख कुटुंबाकडून केला जातोय। एकीकडे वाल्मिक कराडच्या पोलीस कोठडीची मुदत मंगळवारी संपत असताना देशमुख कुटुंबानं हे आंदोलन केलं। देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचं नाव सातत्यानं घेतलं जात आहे। मंत्री धनंजय मुंडेंचा निकटवर्ती असल्यामुळेच कराडला वाचवण्याचा प्रयत्न होतोय असा आरोपही केला जातोय। पण आता देशमुख कुटुंब कारवाईच्या मागणीकरता आक्रमक झाल्याचं बघायला मिळालं। त्यांनी सरकार आणि पोलिसांना मंगळवारपर्यंतचा अल्टिमेटम दिलाय, त्यामुळे सरकार यावर कोणती भूमिका घेतं हे बघणं महत्त्वाचं आहे। बीडहून सुरेश जाधवसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।